फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित लोकशाही युवा फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या राजकारणात जर आपण बघितले गेले 11 वर्षापासून देशाचं राजकारण हे विकासाच्या आधारावर नाहीये, जी गुन्हेगारी वाढतीये त्याच्यावर नाहीये, जे बेरोजगारी वाढतीये त्याच्यावर नाहीये, जे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्याच्यावर कुणीही चर्चा करायला तयार नाहीये. म्हणजेच भाजप सरकार त्याच्यावर काहीही बोलायला तयार नाहीये. त्याचमध्ये आपण जर बघितलं, आपल्या भारतातच नव्हे तर आपल्या महाराष्ट्रात, पुरोगामी महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करून राजकारण चाललेलं आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्ट मधील काही गरजू मुस्लिम लोक तिथं काम करत होते. 114 लोकांना तिथून काढण्यात आलेलं आहे. हे दुर्दैवी गोष्ट आहे. जातीचा आधार घेऊन देवस्थान ट्रस्टवर ज्याप्रमाणे दबाव आणण्यात आला होता, भाजप पुरस्कृत जे काही हिंदुत्ववादी संघटना आहेत आणि त्याच्यामध्येच भाजपचा जो प्रदेश आध्यात्मिक सेलचा जो प्रदेश अध्यक्ष आहे तुषार भोसले, जे नेहमी वेगवेगळ्या माध्यमातून मुस्लिम समाजाबद्दल नेहमी काहीतरी वरगळत असतो. त्यांचा उद्देशच तो आहे की जातीय तेढ निर्माण करणे, ध्रुवीकरण करणे, त्याचा कुठंतरी फायदा त्यांच्या पक्षाला झाला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि जे काही आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी लढा दिला होता, ज्यांनी एक विचार सगळ्यांचं घेऊन त्यांनी देशाला स्वातंत्र्य केलं, त्यांनी कधी असं विचार केलं होतं का? त्यांच्या मनात जातीय ध्रुवीकरण कधीच नव्हतं आणलं. त्याच्यामुळंच आपला भारत हा स्वतंत्र झाला. पण आजची परिस्थिती बघता आपल्या भारतात अनेक ठिकाणी मुस्लिमांवर वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार घडत आहेत. मॉब लिंचिंग असेल, मस्जिदवर मदरसेवर होणारे हल्ले असतील, दर्गेवर जे काय ज्या पद्धतीने अनधिकृतपणे अतिक्रमण काय हिंदुत्ववादी संघटनेच्या माध्यमातून होते ते. काही दिवसापूर्वी पुणेचे खासदार, राज्यसभा खासदार यांनी सारसबागेच्या बागेत त्यांनी मुस्लिम समाजाला बंदी आणण्याकरता तिथले पुणेचे जे आयुक्त आहेत त्यांच्यावर त्यांनी दबाव आणून त्या दिवशी तो गार्डन बंद ठेवण्यात आला होता. असे अनेक प्रकार घडत आहेत. पण दुर्दैवी बाब ही आहे की आपला महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्र आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जातींना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली होती, त्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला कधी असं वाटलं नव्हतं की अशी पण गोष्ट घडत असतील आणि दर दिवशी काही ना काही लोकांचं मन, लोकांचं जे विचार आहे ते कुठंतरी डायव्हर्ट करण्याकरिता असे मुद्दे जाणून बुजून माध्यमांसमोर आणायचं आणि कुठंतरी आपलं राजकारण करायचं काम या आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. हे एक कीड लागलेली आहे. अशा प्रकारचे जे काही निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतले हे आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. ज्या पद्धतीने हिंदुत्ववादी संघटनेने त्यांना एक पत्र दिला होता की जर तुम्ही या मुस्लिम लोकांना जर तिथून जर कामावरून जर काढलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, या धमकीला घाबरून देवस्थान ट्रस्टच्या जबाबदार जे लोक होते त्यांनी असा हा असंवैधानिक, अमानवीय निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला मी तर सांगू इच्छितो, मी गुलबर्ग्याच्या दर्ग्याला नेहमी जात असतो, ख्वाजा बंदे नवाज गेसुदरास. तिथं जे सिक्युरिटी आहेत त्याच्यापैकी काही प्रमाणात नॉन मुस्लिम आहेत. आपण जाऊन शहानिशा करू शकता. आणि त्या दर्ग्यावर जे गुंबद आहे, त्याचे कलश जे आहे, त्याचा मान जे आहे एक हिंदू समाजाच्या व्यक्तीला दिलेला आहे. तो आतापासून नाही, त्याच्या पूर्वजपासून ती प्रथा आहे. आपल्या भारताची ओळखच आहे गंगा जमुनी तहजीब, अनेकतामध्ये एकता.
आपण इथं सर्व जाती सर्व पंथांचे लोक गुणगोविंदांनी राहतोय, पण काही लोकांना हे बघू वाटत नाहीये. काही लोकांच्या जे भारताला पुढे नेऊ इच्छित नाहीत. मी अशा लोकांबद्दल बोलतोय जे कधी गरिबांबद्दल, वंचितांबद्दल, बेरोजगारीबद्दल, शेतकऱ्यांबद्दल, महिलांवर मुलींवर जे अत्याचार होतात त्याच्याबद्दल ते कधी आंदोलन करत नाही, ते कधी रस्त्यावर येत नाहीये. पण जर मुस्लिम हा कुठंतरी जोडला गेलेला असेल तर ते ॲग्रेसिव्ह होतात, आक्रमक होतात आणि लोकांना, तरुण माझे बांधवांना, हिंदू बांधवांना भडकवतात आणि त्यांना आंदोलन करण्याकरिता प्रवृत्त करतात. ही आजची सध्याची असणारी परिस्थिती आहे. आपला महाराष्ट्र असं पुढं कधी जाऊ शकत नाहीये. आपला महाराष्ट्राचा विकास असा कधी होऊ शकत नाहीये. त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जो आमदार आहे संग्राम जगताप, निवडणुकापूर्वी जर आपण बघितले याच्या मतदारसंघात किमान 14% मुसलमान समाज आहे, म्हणजेच 42,306 मतदान तिथं आहेत. मतदानाच्या पूर्वी यांनी मतं मागून घेतले, भिक मागून घेतले. आता त्यांना माहिती आहे पुढील 4-5 वर्ष हे आमदार असतील, त्यांचा असा संभ्रम आहे. असतील नसतील माहीत नाही, तो काळ सांगेल आपल्याला. पण त्यावेळेस त्यांचा हिंदुत्ववाद नव्हता. पण जेव्हा ते भाजप सोबत गेलेत ते जागरूक हिंदुत्ववादी झालेत. त्यांना जाग आलेली आहे. त्यांना असं वाटतोय की अगोदर ते हिंदू नव्हते, ते आत्ता हिंदू झालेत. पण मित्रांनो, आपण माणूस म्हणून जगलं पाहिजे. माणूस हा आपला धर्म म्हणून आपण स्वीकार केला पाहिजे. सर्वांसोबत समानतेचं व्यवहार आपण केलं पाहिजे. पण अशा परिस्थितीमध्ये हा लोकप्रतिनिधी असून तिथं जाऊन अजून भडकवायचं काम करतोय, हे किती निंदनीय आहे. आणि अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचाच पक्षाचा आमदार, हे पहिल्यांदाच त्यांनी असं सांगितलेलं नाहीये. मडीच्या यात्रेमध्ये पण जेव्हा तिथल्या व्यापारी लोकांवर बहिष्कार आणला होता त्यावेळेस पण हा समोर येऊन जाहीरपणे मुसलमानच्या विरोधात हा बोलत होता. मग राष्ट्रवादीचे अजितदादा पवार असतील किंवा राष्ट्रवादीचे इतर जे काही नेते असतील, त्याच्यामध्ये मुस्लिम नेतेही असतील, 2-3 खासदार पण आमदार पण त्यांचे आहेत, ते का बरं गप्प बसतात? हे जे काही बोलतोय संग्राम जगताप हे असंवैधानिक आहे. संविधानाने त्याला असं कोणता अधिकार दिलेला नाहीये, तरी तो बोलतोय आणि पक्ष त्यावर कोणतीही कारवाई करत नाहीये. हे आपण विचार केलं पाहिजे. आता नगरपालिका, ग्रामपंचायत याचे निवडणुका समोर येतात. ते जसं निवडणूक समोर येते, यांना हिंदू मुस्लिमचं राजकारण करायचं हे कधी विसरत नाहीयेत. ह्यांना तसं आदेशच दिलं गेलेलं आहे. कारण का, ह्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करत नाहीये. निदान ह्यांच्याबद्दल काही बोलत सुद्धा नाहीयेत. हे खरं पाहता हे ह्यांचे पक्षाचं ऐकून करतात किंवा त्यांचे पक्षाचे वरिष्ठ जे त्यांचं ते ऐकत नाहीयेत. जर समजा ऐकत नाही तर मग पक्षाचे लोक त्यांच्यावर कारवाई का करत नाहीये? हा मुळात हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अजितदादा पवार नेहमी अल्पसंख्याक समाजाबद्दल किंवा इतर समाजाबद्दल नेहमी ते स्वतः सातत्याने काम करायचा प्रयत्न करत असतात. पण त्यांच्याच पक्षाचा आमदार जर असं वक्तव्य करत असेल, याचा अर्थ हेच आहे तुम्ही मंत्रिपद मिळवण्याकरिता म्हणजे तुम्ही कोणत्याही स्तरावर जाऊ शकता. आता जर बघितलं महायुतीमध्ये रस्सीखेच चालू आहे. कोण मोठा हिंदुत्ववादी नेता आहे त्याच्यावर बहुतेक असं ठरवलं जाईल की यांना मंत्रिपद कोणतं द्यायचं, असं काही त्यांना सांगितलेलं गेलेलं असेल, मला माहित नाहीये. हे आपण विचार केलं पाहिजे. हे जे निंदनीय घटना
आज जे घडलेली आहे 2 दिवसापूर्वी हे चुकीची आहे. आपण याच्यावर आवाज उचलला पाहिजे. अल्पसंख्याक आयोगाला पण आणि राज्याचे जे गव्हर्नर आहेत राज्यपाल त्यांना सुद्धा लोकशाही युवा फाउंडेशनच्या वतीने तक्रार अर्ज देणार आहोत आम्ही. मी आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करेल, अशी कोणत्याही प्रकारची असंविधानिक जी घटना जर आपल्या भारतात आपल्या महाराष्ट्रात जर घडत असेल, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये घडत असेल तर आपण आवाज उचलला पाहिजे. आज त्यांच्यावर झालंय, उद्या आपल्यावर होईल. आपण इथं राजेशाही राज्यामध्ये किंवा देशामध्ये राहत नाहीये. हा देश कायद्याने चालतो, संविधानाने चालतो. आजसाठी मी एवढं सांगेल की जिथं अन्याय होत असेल तिथं आपण आपलं लढा दिलं पाहिजे. आपण अशा जातीवादी संघटनेच्या विरुद्ध, जातीवादी लोकांच्या विरुद्ध, कोणत्याही जातीचे असू द्या, त्यांच्या विरुद्ध आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. असं समजून आपण गप्प बसू शकत नाही की त्यांच्यावर झालंय, त्या जिल्ह्यात झालंय तर आपल्याला काय घेणं देणं आहे. हे आपल्या महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशात हे घडत आहे. हे खूप गंभीर विषय आहे. आपण याला गांभीर्याने घेऊया हीच अपेक्षा ठेवतो. इथंच थांबतो. आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. जय हिंद आणि जय महाराष्ट्र.